नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संज्ञा प्रकरणाला सुरुवात करणार आहे। आता संज्ञा प्रकरणाचे आपल्याला जे 5 ते 10 MCQ असतात, म्हणजे 5 नंबरच्या पुढचे 6, 7, 8, 9, 10 जे 10 MCQ असणार, म्हणजे 5 MCQ असणार आहेत ते आपल्या संज्ञा प्रकरणावरती असणार आहे। आता या प्रकरणावरती फक्त आपल्याला MCQ असणार आहे, त्यामुळे मी जेवढा फक्त कंटेंट तुम्हाला देतोय तेवढाच तुम्ही करून जायचं आहे, जेणेकरून तुमचं काय होईल पेपरमध्ये की एक सुद्धा MCQ राहणार नाही। तर यामध्ये तुम्हाला सगळ्या MCQ सॉल्व्ह होऊन जातील, फक्त एवढं करून जा जेवढं देतो। यामध्ये मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन नाही करणार, फक्त पेपर रिलेटेड एक्सप्लेन करणार आहे की पेपरमध्ये किती येऊ शकतं, काय येऊ शकतं वगैरे। तर अशा प्रकारे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता काय सांगितलंय, पहिला दिलंय संयोग। आता संयोगचं काय सूत्र दिलंय, हलो अंतराः संयोगः। हलो अंतरा संयोग, मागच्या वर्षीप्रमाणेच असं एक पडलं होतं की हलो अंतरा डॅश डॅश डॅश। तर हलो अंतरा संयोगः तुम्हाला ध्यानात ठेवायचा, श्लोक पाठ करून ठेवायचा आजच्या आज तुम्हाला हा, त्यानंतर जेणेकरून तुम्हाला उद्या पेपरमध्ये काम येईल। नंतर संहिता। आता संहिताचा काय, संधी। संहिता म्हणजे संधी असते, त्या सूत्र काय, परः सन्निकर्ष संहिता। परः सन्निकर्ष संहिता अशा प्रकारे। आता काय, रस्व दीर्घ लुप्त, तर त्याचं काय, उकालो अनइत्र स्वदीर्घ लुप्त। म्हणजे काय म्हटलंय अर्थ, इ उ म्हणजे रस्व अ दीर्घ उ, त्याने सॉरी रस्व उ दीर्घ उ लुप्त उ, हे तिन्ही मिळून उ शब्द तयार होतो। आता यामध्ये काय सर म्हणते, सर उ आणि 3 कोण लिहिलं, तसं नाही, ते रस्व उ दीर्घ उ आणि लुप्त उ, जे लुप्त उ आपल्याला त्याच्या पुढे 3 असा आकडा लिहावा लागतो, म्हणजे लुप्त उ म्हणजे त्याला वेळ लागतो, 3 मात्रा वेळ लागतो उच्चारणासाठी, म्हणून त्याला तसं लिहावं लागतं। म्हणजे काय म्हणते, म्हणून रस्व उ दीर्घ उ आणि लुप्त उ हे तिन्ही मिळून हा उ शब्द तयार होतो। असा MCQ येऊ शकतो तुम्हाला की उ शब्द बनवण्यासाठी किती काय म्हणता येईल, काय किती हे लागतो, की काय म्हणते वर्ण वगैरे म्हणता येईल। तर त्यात काय असेल, 3 असतील, उ आणि काय रस्व दीर्घ आणि लुप्त अशा प्रकारे। आता काय स्वर आहे, स्वर कसे असते, 3 प्रकारचे असतात, कोणते असतील, रस्व दीर्घ आणि लुप्त। आता रस्व म्हणजे काय, 1 मात्रा ज्यांना वेळ लागतो, दीर्घ म्हणजे काय, ज्यांना 2 मात्रा वेळ लागतो, लुप्त म्हणजे ज्यांना 3 मात्रा वेळ लागतो। आता रस्व म्हणजे 1 मात्रा वेळ कसं म्हणता येईल, 1 मात्रा म्हणजे काय, डोळ्याची 1 पापणी झपकणे इतका टाइम म्हणजे 1 मात्रा, 2 मात्रा म्हणजे 2 पापण्या झपकणे इतका टाइम, 3 मात्रा म्हणजे 3 पापण्या झपकणे इतका टाइम। त्यानंतर काय म्हणणं आहे, उघडझाप, तशा प्रकारे। नंतर काय, रस्वचे मुख्य 3 प्रकार पडतात, कोणकोणते, उदात्त अनुदात्त स्वरित, तसे दीर्घाचे पण उदात्त अनुदात्त स्वरित, तसे लुप्तचे पण 3 प्रकार पडतात, उदात्त अनुदात्त स्वरित। आता हे खालचं महत्वाचं आहे, अनुनासिक। आता अनुनासिक मध्ये काय म्हटलंय, मुख नासिका वचनो अनुनासिक, म्हणजे काय शब्द खूप महत्वाचा आहे सूत्र, मुख नासिका वचनो अनुनासिक। यामध्ये तुम्हाला काय महत्वाचं, जेवढं सांगतो तेवढं ध्यानात ठेवा फक्त। अ इ उ रू याचे किती 18 प्रकारचे भेद असते, तुम्हाला एक डायरेक्ट वर्ण येईल की उ येईन, इ येईन, रू येईन, अ येईन, अशा कोणताही 4 प्रकारे एक पेपरमध्ये वर्ण येईल। आणि निम्नलिखित वर्णाचे असे किती भेद आहे म्हणून तुम्हाला ऑप्शन 12, 14, 16, 18, तर त्याचं उत्तर 18 असेल, अशा प्रकारे सांगतो। अशा प्रकारे तुम्हाला MCQ पेपरमध्ये दिसतील। अ इ उ रू याचे 18 भेद असतात, ते कसे, स्वर 6 असते, दीर्घ 6 असते, लुप्त 6 असते। त्यामध्ये सारख्यांचं सारखंच आहे की हे टेबल फॉर्मॅट, की उदात्त अनुदात्त स्वरित, आणि उदात्ताचे पुन्हा 2 अनुनासिक अनुनासिक, त्यानंतर तसंच अनुदात्ताचं पण तसंच आहे, अनुनासिक आणि अनुनासिक अशा प्रकारे। तसंच स्वरितचं पण तसंच आहे, दीर्घाचे पण अशाच प्रकारे भेद आहे, आणि लुप्तचे पण अशाच प्रकारे भेद आहेत। नंतर आता पुढे पाहतोय आपण काय, ए ओ ए आणि औ यांचे भेद किती, तर यांचे 12 प्रकारने, म्हणजे यांचे 12 भेद असतात, 12 प्रकार असतात, कारण यांच्यात रस्व हा प्रकार नसतो। आपण जे इकडे पाहिलं की इकडे अ इ उ रू यामध्ये 18 भेद होते, त्यामध्ये रस्व 6, दीर्घ 6 आणि लुप्त 6 असे होते। पण इकडे जर पाहायला गेलं, ए ओ ए आणि औ यामध्ये 12 प्रकार मिळतात आपल्याला पाहायला, फक्त यामध्ये आपल्याला रस्व पाहायला मिळत नाही, आणि हाच MCQचा पॉईंट महत्वाचा आहे। ए ओ ए औ यामध्ये कोणता प्रकार नाही म्हणून असा MCQ असतो आपल्याला, तर रस्व हा प्रकार नसतो, ध्यानात ठेवा, रस्व हा प्रकार नसतो। आणि याचे भेद किती, 12 भेद असतात, त्यामध्ये दीर्घ 6 आणि लुप्त 6, दीर्घ 6 आणि लुप्त 6 अशा प्रकारे आपलं असतं। दीर्घामध्ये उदात्त अनुदात्त स्वरित, त्यामध्ये पुन्हा अनुनासिक आणि अनुनासिक अशा प्रकारे पुन्हा भेद असतात। तसे जे अनुनासिक आणि अनुनासिक याचे पुन्हा तसेच अनुदात्तचे प्रकार असतात, तसेच स्वरितचे असतात, तसेच उदात्ताचे म्हणल्याप्रमाणे तसेच भेद सगळे सारखे भेद असतात इकडे पण, अशा प्रकारे। फक्त इथं ध्यानात ठेवायचे की अ ए ओ ए आणि औ याचे 12 प्रकार, आणि याचा रस्व हा भेद नसतो।
त्यानंतर लू. आता लूचे किती असतात, लूमध्ये सांगितलं याचे 12 प्रकार असतात, कारण काय यांच्यात दीर्घ होत नाही. आता लूचे पण 12 प्रकार असतात, पण यामध्ये काय नसतो, दीर्घ नसतो. अशा प्रकारे यामध्ये ऱ्हस्व 6 असतात आणि लूत 6 असतात. त्यानंतर पाहायला गेलं तर उदात्त, अनुदात्त, स्वरित. उदात्तमध्ये पुन्हा अनुनासिक आणि अनुनुनासिक अशा प्रकारे. पुढचा पण इकडे टेबल कॉमन असेल, फक्त यामध्ये ध्यानात ठेवायचं तुम्हाला इकडे 12 प्रकार आहेत आणि यामध्ये किती ह्याचा दीर्घ नाही आहे. अशा प्रकारे आता पुढं बघतोय आपण. आता पुढं काय बघायचं आपल्याला, पुढं आता पदम पाहतोय. आता ही श्लोक महत्त्वाचे, तुम्हाला जसे तसे पाठ करून ठेवायचे ते, आणि उद्याचे तुम्हाला पेपरमध्ये असेल तर तुम्हाला जसेच तसे श्लोकच्या रिकाम जागेमध्ये किंवा डायरेक्ट श्लोक दिला असेल आणि काय त्याचं कोण आहे म्हणून, ही व्याख्या कोणाची म्हणून असा क्वेश्चन असेल. तर पदम म्हणजे काय, सुप्ती अंतम पदम म्हणजे काय म्हणतात, सुप्ती अंतम पदम अशा प्रकारे सांगितले. त्यानंतर धातू भूदय धातू, उपसर्ग हा क्रियायोगी, इथं हलंतयम. त्यानंतर लोप आदर्शनम लोप. त्यानंतर सूत्र दोने लोप पुन्हा तस्य लोप. त्यानंतर प्रत्याहार अधीर अंतेन संहिता अशा प्रकारे. त्यानंतर काय म्हटलं, उदात्त उच्चर उदात्त, अनुदात्त निच्चर अनुदात्त. त्यानंतर स्वरित समाहार स्वरित, सवर्ण तुल्यास्य प्रयत्न सवर्ण. त्यानंतर निपात प्राद्य, आणि त्यानंतर प्राग्यम काय इदुदेद द्विवचनम प्रज्ञम. तर अशा प्रकारे हा श्लोक होते. आता प्रज्ञमचं खाली काय दिलंय की ते जाणून घेऊया. अर्थ काय द्याला खाली की ई उ आणि ए एकारांत शब्द जेव्हा जे द्विवचनी असतील त्यांना प्रज्ञम म्हणावे. म्हणजे असं पण येऊ शकतो की प्रज्ञममध्ये खालीलपैकी कोणते द्विवचनी शब्द येतात वगैरे. तर ई उ आणि ए एकारांत शब्द जे द्विवचनी असतील त्यांना प्रज्ञम म्हणावे. आता यामध्ये कसं आहे की मागच्या वर्षी सवर्णावर एक क्वेश्चन म्हणजे MCQ होता, तुल्यास प्रयत्नम डॅश 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 असं होतं, आणि त्याचं उत्तर होतं वगैरे सवर्ण स्वरित उदात्त, आणि आणखी एक होतं संहिता. तर खूप जणांचं संहिताचं हे असं होतं, तर खूप जणांचे चुकले होते. त्या ज्याला माहिती आहे ते करतात, ज्याला नाही माहीत ते विद्यार्थ्याकडून राहून जातात. तर तुल्यास प्रयत्न सवर्ण अशा प्रकारे तुम्हाला रिकाम्या जागमध्ये किंवा डायरेक्ट डेफिनेशन येऊ शकते कोणाची वगैरे अशा प्रकारे. तर ध्यानात ठेवायचं तुम्हाला हे पुन्हा की सगळे एक स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा, किंवा मग तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्रामवरती मी पाठवूनच दिले, आणि हे तुम्हाला जेवढे 16 हे डेफिनेशन वगैरे दिलेत ते पाठ करून ठेवायचे, पेपर अगोदर रिवाईज करून जायचे. धन्यवाद.